कस्टमर बोलले की बेकरीसारखी डिझाईन न करता काहीतरी युनिक केकची डिझाईन बनवा. तर त्यासाठी इथे मी एक पायनॅपल फ्लेवरचा स्पंज घेतलेला आहे आणि स्पंजला फिलिंग करून घेतली. तर हे माझे रेग्युलर कस्टमर आहेत. ते नेहमी एका छोट्या केकचं ऑर्डर देत असतात आणि ते नेहमीच दरवर्षीच त्यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या वाढदिवसासाठी ते केक घेऊन जातात. तर इथे मी आपली जी टॉप लेअर होती ती सर्वात आधी घेतली आणि त्याला पायनॅपलने फिलिंग करून घेतली आणि जी टॉप हाईट जी असते तर हाईट मेंटेन करण्यासाठी साईडला मी क्रीम लावून घेतली. त्यानंतर आपली जी लास्ट लेअर आहे ती लावली आणि त्यानंतर व्हाईट कलरच्या क्रीमने इथे मी फ्रॉस्टिंग करून घेतली. तर इथे कस्टमरची फक्त एक थोडी वेगळी डिझाईन करा अशी डिमांड होती. तर त्यासाठी इथे मी लाईट फक्त येलो कलरचा थोडा टचअप दिलेला आहे आणि तो येलो कलर तिथे मी लाईट येलो कलर तिथे दिलेला आहे. त्यानंतर टूथपिकच्या मदतीने मी पूर्ण केकवर जे छोटे छोटे हार्ट्स आहेत ते छोटे छोटे हार्ट्स जे आहेत ते मी पूर्ण आपल्या केकवर ड्रॉ करून घेतलेले आहे टूथपिकच्या मदतीने, जेणेकरून पायपिंग बॅगने जेव्हा ते क्रीम फिल करेन तेव्हा ते इकडे तिकडे गडबड न होता परफेक्ट तिथे झालं पाहिजे. म्हणून मी इथे टूथपिकच्या मदतीने आधी आउटलाईन ड्रॉ करत आहे आणि त्यानंतर ऑरेंज कलरची क्रीम मी जी फिल केली आणि त्याला एक साईडने आधी कवर केलं आणि मग त्यानंतर तिथे काही आडव्या ज्या लाईन्स आहेत त्या तिथे मी ड्रॉ करून घेतल्या. तर इथे आपल्या प्रत्येक हार्ट्सवर मी सेम पद्धतीने केलेले आहे. तर इथे आपला एक सिम्पलसा आणि वेगळ्या डिझाईनमध्ये केक रेडी झालेला. कोणताही नोझल न यूज करता इथे आपली एक सिम्पलसी डिझाईन जी पायपिंग बॅगच्या मदतीनेच झालेली आहे आणि कस्टमरांना सुद्धा ही युनिक डिझाईन आवडलेली आहे. तर इथे मी जेव्हा मला केक द्यायचं होतं तेव्हा मी यावर काही गोल्डन स्प्रिंकल टाकले आणि कस्टमरांना केक दिले. तर इथे जो आपला एक सिम्पलसा केकचा डिझाईन जो आहे काहीतरी वेगळं इथे रेडी झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.